का देत असताना पुढे सरकला. आता दुसऱ्या मॅच मध्ये जीवन चौधरी याच्या नावाने ओळखला जाणारा संघ आज रामदास 11 उत्तर शिव या नावाने खेळतोय आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वसार. दोन्ही टीम एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत. सध्या तरी ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दिवेश पाटील आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय सूरजला. अनेक साऱ्या खुल्या गटातून खेळण्याचा अनुभव या खेळाडूला. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूला तुम्ही बघितलं आणि खुल्या गटातून स्पेशली परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूची निवड केली जाते. परंतु आज गावासाठी खेळण्यासाठी तो आलाय. सामन्याला होती सुरुवात. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना सूरज पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, कडा लागली होती परंतु इथनं कदाचित ही विकेटच होती असं वाटतंय की हलकासा आवाज आला होता, साऊंड आला होता, परंतु इथनं चुकी झाली. मिस्टेक मोठी होत असताना ती म्हणजेच रवी वायलेकडून. स्पेशली रिअरली खूप चुका होतात रवी वायलेकडून जेव्हा ते विकेट किपर असतात तेव्हा. तर कॅच जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे येते तेव्हा ते स्पेशली पकडत असतात. रिव्हर्स खेळतात, कॅच ड्रॉप झाली आणि त्याचा मोबदला आता भोगावा लागेल. स्विच इट. बॉल बाउंडरांच्या बाहेर. दिवेशचा पहिला चौकार. लेफ्ट आर्म बॉलर त्यासाठी रायटी बॅट्समनसाठी आपण अनेक वेळा लेफ्ट आर्म बॉलरला बघितलं की राऊंड द विकेटने ते बॉलिंग करत असतात. परंतु यॉर्कर टाकण्यासाठी स्पेशली सूरज वर द विकेटनेच बॉलिंग करत. स्वीप केला गेला दिवेशने रिव्हर्सच्या माध्यमातून. तिथे आला चौकार. यावेळेला चांगला बॉल होता, मिस केली लाईन. कदाचित प्ले आना मिस असावं. बॅटचा कनेक्शन झाले की नाही ते पाहावं लागेल. अंपायर्स जरूर सांगतात. हेच बॅट कट आहे. बॉल अगदी समोर यॉर्कर होता आणि दिवेश आणि सूरजचे म्हटले गेले ना तर एकामेकाचे संबंध खूप चांगले आहेत. कधी कधी खुल्या गटातून एकत्रही खेळण्याचा चान्स त्यांना मिळतो. जो स्वीप फटका खेळला ना त्यानंतर ॲज अ बॉलर सूरज जरूर आहे, परंतु सूरजने दाखवलं, सूरजने ड्रिल केलं की आपल्या बॉलवरती त्याने कसा फटका खेळला गेला. ही एक चांगल्या खेळाडूची ओळख असते की एखादा चांगला बॉल एखादा खेळाडू आपल्या अगेन्स्ट खेळतो मग तेव्हा त्याने कसा खेळला हे ते ड्रिल करून दाखवत असतात. तेच केलं सूरजने. परंतु चौकारानंतरचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं दिवेशला. तिथनं मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 5 आणि अजय पाटील आता ऑन अ स्ट्राईक. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय, जास्तच बाहेर टाकलाय. कधी कधी ही चपलाई असते कारण मोस्ट ऑफ तुम्ही काय बघता क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा एखादा उजव्या हाताचा खेळाडू जेव्हा तुमच्या समोर असतो ॲज अ रायटी बॉलर त्यावेळेला ती कंडिशन्स तीच असते की फ्लोमध्ये बॉल न यावा त्यासाठी अनेक सारे गोलंदाज. तर आमच्या बाडेकरचे कपिल पाटील यांचं देखील आगमन झालंय. कपिल पाटील स्वागत आहे आपलं. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल. 2 चेंडू वाईट. 2 वाईट बॉल आलात आणि लेफ्टी बॅट्समन वर्सेस लेफ्टी बॉलर हे बॅटल तुम्ही इंटरेस्टिंग बघितलं कारण लेफ्टी बॉलरमध्ये नॅचरली लेग ब्रेक असतो, लेफ्टी बॅट्समनमध्ये नॅचरली एनर्जी असते. त्याच्यामुळे हे बॅटल खूप चांगलं रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल अजय पाटील आणि सूरज दुधकरचं. टीमची धावसंख्या 7. 7 ऑन बोर्ड. यॉर्कर बॉल करण्याचा प्रयत्न पण तो स्वीप केलाय. अंदाज खूप सुंदररित्या होता. फक्त बॅटला क्रॉस करत असताना सूरजच्या गतीचा वापर केला गेला. तो म्हणजेच फलंदाज अजय पाटीलने रिझल्ट मिळालाय की मिळतील धावाचा षटकार. दोन स्वीप बघितले. याच्या अगोदर रिव्हर्स फटका खेळला देवेशने, तिथेही स्वीपला चांगलं रिझल्ट मिळालं आणि आता या स्वीपला चांगलं रिझल्ट मिळतंय. ऑप्शनच्या बाहेर कडा लागली आहे. ही चर्चा आपण करत होतो परंतु चर्चा करताना काहीसा वेळ आपल्याला मिळाला नाही. परंतु हीच आम्ही नेहमी चर्चा करतो की एखाद्या मोठ्या फलंदाजाला बाद जर करायचं असेल ना तर ऑप्शनवरती बॉल अनेक सारे गोलंदाज टाकत असतात जेणेकरून त्याच्याकडनं मिस्टेक व्हावी. तीच मिस्टेक झाली. षटकारचं प्रत्युत्तर लगेचच अजय पाटील बाद.
ॲज अ बॅट्समन तुम्ही असताना तुमच्यासाठी स्ट्रॅटेज्या खूप महत्त्वाच्या असतात. बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आपण त्याच जोडीला पाठवतो, जी जोडी स्पेशली पॉवर प्ले फोडण्यासाठी असते आणि बॉलर खरं तर कधी-कधी जेव्हा मागणा ठरत असतो, तेव्हा याही गोष्टीचा एक चांगले दर्जेदार बॉलर खरं तर बॉल मैदानाच्या आतमध्ये अशासाठी पिच करत असतात, की ऑफ स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर एनर्जी जास्त लागते. वळवण्याच्या नादामध्ये कधी-कधी टॉपेज लागतो आणि तेच आपण पाहिलं हलकीशी कडा लागली. तिथे रवी वायलेची फर्स्ट झालेली चुकी त्याने आता रिकव्हर केली गेली. इथनं पकडली गेली कॅच मैदानाच्या बाहेर अजय पाटील आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन पोझिशनवरती मयूर चौधरी. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या टोटलमध्ये धावा झालेल्या 13. पहिल्या षटकाचा खेळ सध्या तरी प्रगतीपथावरती आहे. लास्ट बॉल खुलवटप्प्याचा बॉल मिडॉन आहे त्या ठिकाणी बॉल चेस केला त्याने स्टॉप केला बॉलला. अशा पद्धतीने बॉटमॅनच्या पद्धतीने सिंगल धावसंख्या या ठिकाणी बनवत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14. जिथे बॅटिंग करतोय संघ रामदास 11 उत्तर शिव. विकेट लवकर मिळाली गेली आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना सध्या तरी एक चांगल्या झोनमध्ये चांगल्या स्थितीमध्ये. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. गौरीपाडा आणि त्यांच्या विरोधात बेतवडी बी ही मॅच तुम्हाला तिसरी पाहायला मिळेल. 3 ओव्हर नंतर सुद्धा एक अनाउन्समेंट आम्ही करू गौरीपाडा आणि बेतवडी बी साठी टॉस करण्यासाठी. तेव्हा तुम्हाला कंपल्सरी खरं तर टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. परंतु 3 ओव्हरमध्ये आम्ही अनाउन्समेंट का करू, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची वाहिनी तुमचा एक फोटो कॅप्चर करेल दोन्ही टीमच्या कॅप्टनचा आणि नेक्स्ट मॅच कशा पद्धतीने असेल तर सो दोन्ही कॅप्टनचे ते तुम्हाला फोटो फ्रेममध्ये पाहायला मिळतील. त्याच्यामुळे पहा लॉटनुसार आम्ही मॅच खेळवतो. गौरीपारा आणि त्यांच्या विरोधात बेतवडे बी 3 ओव्हर नंतर तुम्हाला फोटो सेशनसाठी यायचं आहे. चला विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. 11:37 आपण या सामन्याला सुरुवात केली आहे. पहिला बॉल पडलाय. जर 22 मिनिटामध्ये 4 ओव्हर तुमचे कंप्लीट झाले नाहीत तर प्लीज मी आताच वॉर्न करतोय तुम्हाला टीम वसार तुम्हाला पॅनल्टीच्या माध्यमातून आउटफील्डमधला फिल्डर एक इनफील्डमध्ये आणावा लागेल. ही वॉर्निंग आम्ही सेकंड करतोय. थर्ड वॉर्निंगला तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 14 आलाय उदय पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला बॉल प्ले अँड मिस टप्पा चांगला होता. टप्पा पुढे हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर 2 खेळाडूने स्वीपचा प्रयत्न केला. देवेशच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला स्वीपचा. अजय पाटीलने षटकार जरूर स्कोरबोर्डवरती जोडला गेला. मयूरचाही तोच बेत होता. तिथे त्याला स्वीप करायचं होतं. आता यॉर्कर बॉल सुंदर लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. मागच्या ओव्हरची रिकव्हरी काय बॉल होता. उदय पाटील जसा ओव्हर द विकेटने आला फुटवर्कचा वापर नव्हता. मयूरचं ते खरं फुटवर्क त्यांनी चेक केलं गेलं. लगेच बॉल त्याला टाकत असताना थोडासा लेंथ वाईज पुढे आणि लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. टीमची धावसंख्या झाली आहे 14. आता 2 बॉलमध्ये एकही धाव नाहीये सध्या तरी या ओव्हरमध्ये. ऑफस्टंपच्या बाहेर होता. लिडिंग एज बॉल मध्ये फिल्डर आले पुढे आणि कॅच हातातून निसटली गेली आहे. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाले ज्या ठिकाणी पॉइंटला फिल्डिंग करत होते. राहुल होते त्या ठिकाणी. कॅच जरूर कठीणच होते. कॅच तेवढी सोपी नव्हती कारण बॉल जास्त हवेमध्येही नव्हता. त्याला पोहोचण्यात थोडासा खरं तर वेळही मिळाला नाही. तिथं कॅच ड्रॉप होत असताना मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 15 आणि आता ऑन अ स्ट्राईक दिवेश. लॉफ करण्याचाही प्रयत्न परंतु इथेही बॉडीपासून दूर ठेवला चेंडू. कदाचित कळालं असेल उदयला की दिवेश जास्तीत जास्त स्वीपचे फटके खेळतो. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने रिव्हर्सचा फटका दाखवला. त्याच्यानंतर सुद्धा हाच फटका ट्राय करण्याचा प्रयत्न करत त्याच्यामुळे लेग स्टंपवरती बॉल न टाकता ऑप्शनवरती बॉल टाकला आणि दिवेश समोर सुद्धा डॉट बॉल. याला लॉफ केलाय समोर. मिड ऑफ आतमध्ये होता परंतु लॉंग ऑफ नव्हता. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर होते. एका बाउन्सवरती चेंडूला स्टॉप केलाय. 5व्या बॉलवरती कदाचित या 2 धावा मिळाल्यात. आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्यात म्हणजे चांगली बॉलिंग. उदय पाटीलचं सध्या तरी हे स्पेल चांगलं जात आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 3च फिल्डर डीपमध्ये आहेत. त्या अनुमानाने अगदी चांगली बॉलिंग सध्या तरी त्यांनी केली आहे. आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत. धावा पळकावरती धावा आहेत 17. यॉर्कर बॉलचा प्रयत्न फ्लिक केलाय पायातून. गॅपमध्ये बॉल चालला. चेस करणं सोपं होतं परंतु कदाचित आउटफील्डच्या माध्यमातून बॉलने वळण घेतलं गेलं आणि बॉल चाललाय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. या चौकाराने षटक संपलं. दुसरं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21 जिथे संघ उत्तर शिव बॅटिंग करतोय. गडी गमावला गेला 1.
10.50च्या सरासरीनं हे धावफलक सध्या तरी मेंटेन आहे. या मेंटेन असलेल्या धावफलकाला जर वाढवायचं असेल, ही सरासरी जर वाढवायची असेल तर इथनं थर्ड ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात. कारण स्पेशली 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्ही 55 ते 60 धावसंख्येचं टार्गेट ॲज अ चेस करण्याच्या अनुमानाने सेकंड इनिंगमध्ये चांगलं मानत असता. म्हणून आता इथनं त्या धावसंख्या रोखायच्या असतील तर बॉलरलाही प्रयत्न करावा लागेल आणि तो आकडा जर वाढवायचा असेल तर बॅटरलाही तेवढंच प्रयत्न करावा लागेल. कुणाल गडगे गेलाय नवीन गोलंदाज क्रमांक 3 वरती. फ्रेश तिसरा गोलंदाज यूज केला जातोय. कुणालचा पहिलाच बॉल यॉर्कर पायातून उचललाय. बॉल अगदी डीपमध्ये चाललाय. त्या ठिकाणी नितीन आहेत, बॉलला फील्ड केलं गेलं त्याने. या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू विथ द बॅट विथ द बॉल तो चांगला खेळत असतो. मॅन ऑफ द टॉर्नामेंटमध्ये प्रथमतः कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अर्थातच बदलापूरमध्ये त्याला आदात वासरू मिळाला होता. तोच फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाला डीपमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल चाललाय. तोच फिल्डर 3 टप्पे घेतले. चौथ्या टप्प्यावरती बाउन्स करण्याचा प्रयत्न आउटफील्डच्या माध्यमातून बॉल अतिरिक्त बाउन्स झाला. त्या अनुमानाने तुम्ही बघताय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे सूरज त्या चेंडूला बॅकअप देत असताना. त्या ठिकाणाहून आपल्याला पाहायला मिळतात धावा येत असताना 2 टीमची धावसंख्या आतापर्यंत टीमच्या टोटलमध्ये झाल्या 24 ऑन बोर्ड. अनेक सारे प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा यॉर्कर, तिसरा बॉल यॉर्कर. आता चला टीपमध्ये लॉंग ऑफ फिल्डर त्या ठिकाणी कव्हर केला बॉलला. दुसरीचा प्रयत्न चेस जरूर केला गेला बॉल, परंतु फील्ड करत असताना थोडासा उशीर लागला. त्याच कारणास्तव आपण बघितलं तर याही बॉलवरती मिळत असताना धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या आता पुढे जाते. धावा झाल्या टीमच्या टोटलमध्ये 26 धावा. सध्याच्या स्थितीला आपण जर कॅपिटलाइज केलं ना तर 2 ओव्हरमध्ये कॅपिटलाइज केलं नव्हतं, परंतु या ओव्हरमध्ये सध्या तरी धावा येतात. दुसरं षटक कमबॅकेचं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण बघितल्या तर धावा 5 आलेल्या आहेत विरोधात कुणाल गडगेच्या. ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न, मिस केली लाईन. प्ले मिस तुम्हाला पाहायला मिळाला दिवेश आणि इथनं डॉट बॉल. खूप साऱ्या शुभेच्छा येतात. अल्पेश वायले आणि भाविश मडवी सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. तसे आमचे नागाव गावचे सागर गायकर हे सुद्धा सध्या तरी ही मॅच ऑनलाईन बघतात. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्याकडून वसा टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल लुवो फुल टॉस अटेम्प्ट केलाय. ऑन साईडला चाललाय नितीन आणि चिंट्या, परंतु नितीन पुढे आले होते बॅकअपसाठी. बघितलं गेलं तर सूरज होते, त्याने बॉलला फील्ड केलं. अजून 2 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात. या 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. लुवो फुलटॉस बॉल होता, जास्तही फुलटॉस नव्हता. कुणालने फुलटॉस करण्याचा प्रयत्न केला नाही. त्या ठिकाणी आपण बघितला डीपमध्ये नितीनला, त्याला बॉल फील्ड झाला नाही. मागे बॅकअपला सूरज लगेचच होते, त्याने बॉलला फील्ड केलं गेलं. तिथून मिळतात धावा 2 आणि 2 ने टीमची धावसंख्या 28. पुन्हा एकदा मागे खेळतात. आता स्वीप सक्सेसफुलरित्या बॉलच्या रेषेमध्ये येऊन मिरिट ओळखली गेली आणि शेवटच्या बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवत असताना या दोन्ही ओव्हरची समाप्ती चौकाराने झाली आहे. याही ओव्हरला चौकाराने फिनिशिंग टच देत असताना दिवेशच्या बॅटमधला तो चौकार अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32. बॅटिंग करत असताना रामदास 11 उत्तर शिवची आणि बेतवडे बी आम्ही अनाउन्समेंट केली होती की तुम्हाला 3 ओव्हरमध्ये कॅप्टनला फोटो सेशनसाठी यायचंच आहे. त्याच्यामुळे विनंती करेन टीम गौरीपाडा बेतवडे बी टीमचे कॅप्टन फोटो सेशनसाठी 3 ओव्हर नंतर या आणि त्याच्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. पहा तुमचा 12th मॅन फक्त मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल, हे आम्ही प्रत्येक टीम्सला सांगतोय. जास्त उशिरी करू नका. 12th मॅन जेव्हा आमच्या मागे बसतात तेव्हा 3 ओव्हरमध्ये कधी कधी आम्ही अनाउन्समेंट करण्यासाठी लेट होतो. त्याच्यामुळे मी विनंती करतोय की आता गेलाय तर राहू देत त्या ठिकाणी, कारण वसाळचा 12th मॅन आता जाईल, मग अजून वेळ होईल आणि आजचा पहिला दिवस. सो जास्त आपण वेळ वाया न जावी त्यासाठी आपण कोऑपरेट करूयात सगळेच जण. सर्वांचं सहर्ष स्वागत. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक 2025 सध्या तरी श्रीशा आनंद घेते या मंचावरती बसून.
वडिलांनी केलेल्या या मॅनेजमेंट कमिटीमध्ये काय काय आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या सध्या पाहण्यासाठी ती या मंचावरती आहे. आणि कपिल आणि या क्रीडांगणाचं एक वेगळं नातं आहे. कपिल या मॅचचा आनंद इथे घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. उदयताई षटक चौथं, पहिल्याच बॉलवरती सफलता. फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना दुसरा. मयूर परतेल मैदानाच्या बाहेर, लागेल झटका दुसरा. मनजी मात्रे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. गौरीपाड्याचे परफेक्ट ऑलराऊंडर सध्या तरी तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये बघाल. त्यांच्या विरोधात बेतोडे बी. विकेट आली आहे नुकतीच उदयच्या खात्यावरती. ही विकेट जाते. याच्या अगोदर उदयला खरं तर तुम्ही बघितलं ओव्हर नंबर 2 मध्ये ज्या उदयने धावा कंट्रोल केल्या होत्या, धावा खूप कमी खर्च करत असताना आता त्या बॉलरला तुम्ही बघताय नवीन फलंदाज देवेश गेलाय. देवेश अर्थातच घारू. पहिला बॉल अगदी ऑन साईडला पुल करायचा होता, पडल्यानंतर तोही अनपेक्षित कमी उचळीचा. इथनं डॉट बॉलची समाप्ती होतीये. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32. ॲटलिस्ट 50 तरी पुढे पोहोचावं लागेल संघ उत्तर शिवला. लो फुल टॉस हाई बॉल होता, प्ले अँड मिस आणि परफेक्टली यॉर्कर. हा बॉल यष्टांचा वेध घेणारा. परतेल मैदानाच्या बाहेर घारू, लागेल तिसरा झटका. सध्या तरी तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती मुख्य आयोजक तुम्ही बघताय. या स्पर्धेचा लोगो असणारा बॉल ते सध्या तरी दाखवत आहेत. पिंटू पाटील म्हटलं गेलं तर अनेक वर्षे क्रिकेटचे चाहते राहिलेले आहेत. अनेक वर्षे त्याने कुशल स्पोर्ट्स या नावाने अनेक संघांना पुरस्कृत केलं. अनेक यशस्वी स्पर्धेचे यशस्वी पुरस्कर्ते ही भरपूर वेळा ते राहिल्यात आणि ही स्पर्धा त्यांचीच आहे, त्यांची ती संकल्पना. आणि सध्या तरी तुम्ही त्यांना टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघताय. जीवन चौधरी या टीमची ओळख. या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूलाही चान्स होती. दोन्ही बाजूने ही चान्स या ठिकाणी मिस झालेली आहे. या ठिकाणी आपण बघताय तर हा बॉल ही या ठिकाणी डॉट फेकत असताना उदय आतापर्यंत आपण बघितले ना तर उदयच्या ओव्हरमध्ये बघितले तर 4 बॉल आतापर्यंत फेकलेत, 2 विकेट्स आणि एकही धाव आतापर्यंत त्याने खर्च केलेली नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा या ठिकाणी आला. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये होते ॲड. या अतिरिक्त धावसंख्येने टीमची टोटल या ठिकाणी पुढे जात असताना धावा झालेल्या आहेत 33-33. धावफलक कंट्रोल करण्याचं काम स्पेशली उदयने जास्त केलंय, कारण जेव्हा तो ओव्हर नंबर 2 मध्ये आला फक्त 7 धावसंख्येचं त्यांनी षटक हाताळलं आणि या ओव्हरमध्ये फक्त सिंगल. यावेळेला लॉफ केला आहे. समोर फिल्डर आहेत जरूर, जेवढी उंची तेवढी लांबी गाठू शकला नाही. लॉंगॉनला सापडला गेला तो म्हणजेच या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू जीवन चौधरी. त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. डीप मध्ये विघ्नेश त्याच्या हातामध्ये जेल, फलंदाज बाद. या ओव्हर मधला हा विकेट क्रमांक 3. पर्यंत गेलं आणि या स्पर्धेमध्ये विकेटला बहुमूल्य खरं तर बहुमूल्य आहे, कारण या नियमावलीमध्ये तुम्हाला आधी विकेट त्याच्यानंतर टॉसचा आपण विचार करतोय. सध्या तरी तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघा, तुम्हाला पाहायला मिळते श्रीषा. सध्या तरी तिची सुंदर स्माईल वडिलांसोबत सध्या तरी ती या स्पर्धेचा आनंद घेते. अर्थातच हार्दिक पाटील यांची कन्या. आणि असं म्हटलं जातं की बेटी मतलब धन की बेटी. आणि विकेट मिळतीये इथे. अजयलाही परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. काय सुंदर या ठिकाणी बॉलिंग हाताळली आहे. फक्त वाईटची धाव, अर्थातच निर्धाव षटक असू शकते. या ओव्हरमध्ये 4 विकेट्स तुम्हाला पाहायला मिळाले आणि चांगली गोलंदाजी करत असताना इथनं उदयने आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केला 2 ओव्हरमध्ये. अनेक सुंदर बॉलिंग लाईनअप हाताळत असताना तुम्हाला पाहायला मिळाला उदय. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 33. बॅटिंग करत असताना उत्तर शिव. काय बॉलिंग केली उदयने. दुसऱ्या ओव्हरमध्ये तो आला फक्त 7 धावा. त्यानंतर आपण बघितलं तर चौथ्या ओव्हरमध्ये ज्या धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर जास्त वाटत होत्या, फक्त धावा खर्च केल्या होत्या 11, तरी त्या जास्त वाटू लागलेल्या होत्या. टीम वसारला आणि त्यानंतर एक असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला
ऑलरेडी त्यांनी षटक हाताळलं होतं. दुसरं चौथ्या षटकामध्ये तो आला आणि फक्त वाईटची धाव. अर्थातच या ओव्हर या मॅचमध्ये खरं तर कारनामा त्यांनी केला कारण ऑल ओव्हर जर आपण बघितले तर 4 विकेट्स त्याच्या नावावरती या चौथ्या ओव्हरमध्ये. काय बॉलिंग केली आहे. 4 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर बघितलं तर धावसंख्या फक्त 33 आहे. 33 ऑन बोर्ड. इथे एक टार्गेट सेट करण्यासाठी ना स्पेशली या ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात. टॉप ऑर्डरचे बॅट्समन आता परतलेत, परंतु आता सगळ्याकडे क्रिकेटच्या खेळामध्ये बघितलं तर आघाडीला जातो त्या फलंदाजावरती जास्त दबाव असतो अशा कंडिशन्सला, आणि आता तो दबाव झेलण्यासाठी रेडी आहे दिवेश, कारण अशा कंडिशन्सला तो भरपूर वेळा फेस गेला. राहुल आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये, अर्थात डेथ ओव्हरमध्ये आलाय राहुल, आणि त्याच्यासमोर दिवेश लेफ्टी बॉलर. त्याच्यासमोर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, बॉल मागे चाललाय, थर्ड मॅनने बॉलला फील्ड केला, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग बायची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल असे सांगत असताना अंपायर. टीमची धावसंख्या 34. आतापर्यंत सॅटिस्फाईड होणारा आकडा नाही आहे सध्या तरी उत्तर शिवच्या स्कोर कार्डवर, कारण टीम वसारसोबत फाईट द्यायची असेल तर मग 50 पेक्षा जास्त पुढे धावसंख्या पोचवायच्या होत्या, बनवायच्या होत्या, परंतु ते बनवता वेळेला आतापर्यंत 5 फलंदाज माघारी परतलेत. ऑन साईडला खेळत आहेत. बॉल चांगला होता, फटकाही चांगला, डीपमध्ये सूरज आहेत, ग्राउंडिंग स्ट्रोक ऑन द कार्पेट हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. डीपमध्ये बॉलला फील्ड करतात तोपर्यंत धावा जमवल्या 2 या दोन्ही खेळाडूंनी. टीमची धावसंख्या झाली 36. उत्तर शिवलाही माहिती आहे की त्यांच्याकडे स्ट्रायकर बॅट्समन नितीन आहे, सूरज मधल्या फळीमध्ये नाही तर टॉप ऑर्डरमध्ये चांगलं खेळत असतो, रवी वायलेचा स्टार्ट चांगला मिळत असतो. बॉल टर्न झाला, पडल्यानंतर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आतमध्ये येणार बॉल, कदाचित नशिबाचा चौकार असू शकतो का. फिल्डर चेस करतोय आणि फिल्डरने चेस केलंय त्या बॉलला. काय फिल्डिंग झाली. एका क्षणाला असं वाटलं की तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल, परंतु दुसऱ्या बाजूला काय घडतं पाहावं लागेल. शेखर सरांनी इशारा तर दिला की ही रन सेफ आहे. अर्थातच या 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत, कारण थोडासा वेळ घेतला रवी वायलेने. बॉल तो बघत होता फिल्डर कुठल्या झोनमध्ये अडवतोय, कशा पद्धतीने त्या बॉलला फील्ड त्याने केलं. अशा पद्धतीने आपण या बॉलवरती पाहिल्या धावा 3ने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 39. मी तर म्हणेन एखादा मोठा फटका ना एक टार्गेट असं सेट करेल जिथे मग सेकंड इनिंगमध्ये डिफेंड करण्यासाठी जास्त दबाव घ्यावा लागणार नाही संघ उत्तर शिवला. एवढं आता आतमध्ये येणारा बॉल पडल्यानंतर माफ करा बाहेर निघणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा कमी उसळीचा बॉल, गार्ड असावा म्हणून कदाचित ही हानी टळली असावी. आणि मी तेच सांगत असतो आम्ही नेहमी की मैदानाच्या आतमध्ये उतरताना सेफ्टी गार्ड्स घालूनच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. आताही टर्न झाला बॉल, परंतु लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न, तिथनं एक सिंगल ही कंप्लीट झाली. व्हाईट बॉलचा इशारा जतीन बुयाळ सरांचा. आतापर्यंत मागच्या ओव्हरमध्ये बघितलं ना तर धावाच येत नव्हत्या, परंतु राहुलच्या षटकामध्ये आतापर्यंत एक तिहेरी धाव सुद्धा बघितली, एक दुहेरी, एक डॉट बॉल ही आलाय आणि आता नुकताच व्हाईट बॉल त्याच्यावरती सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 41 धावा. आताही बघितलं गेलं तर बाहेर काढण्याचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूला दिवेशला स्ट्राईक हवी आहे, त्यासाठी तो स्ट्राईक चेंज करेल, विकेट सॅक्रिफाईस करेल. इथनं विकेट मैदानाच्या बाहेर येते, परंतु हेही विसरून चालू नका टीम उत्तर शिव की या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉस या 2 गोष्टीला प्राधान्य आहे, कंपल्सरी चेस नाही आहे. त्याच्यामुळे जास्त विकेट जातील नेक्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला त्या डावात डिफेंड करायचे आहेत. आणि असा हा विकेटचा मोल ना जेव्हा एक बॉल आणि एका धावसंख्येने खरं तर तो सामना ह्या कंडिशन्सला येतो ना, जेव्हा मग समोरच्या टीमकडे ॲडव्हान्टेज असतो आणि त्यांनी एक धाव न बनवली तरी तो संघ जिंकतो, तेव्हा खूप इम्पॅक्ट पडतो. त्याच्यामुळे जेव्हा अशा नियमावली असतील ना तेव्हा तुमच्या विकेटचाही विचार तुम्ही करा. कुणाल पाटील आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला फटका खेचलाय, स्ट्राईक का घेतली याला सडेतोड उत्तर देत असताना टप्पा पडला, तशीच बॅट फिरली आणि इनिंग संपली षटकाराने. अशा पद्धतीने 4 ओव्हर नंतर कंडिशन जी होती ती या खरं तर षटकामध्ये बदलवत असताना 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 47 आणि 48चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजे टीम गावदेवी वसार समोर. टॉससाठी आपण इन्व्हाइट केलं होतं टीम गौरीपाडा आणि टीम बेतवडे बी, दोन्ही टीमच्या कॅप्टनला. सो गौरीपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. टीम बेतवडे कॅप्टन या लवकरात लवकर
इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आम्ही या ठिकाणी टॉस करू. यात बेतवड्याचे कॅप्टन आहेत. मी कपिल पाटील यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हातून हा टॉस या ठिकाणी करण्यात यावा. वाडेगडचे उत्कृष्ट खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे आपण अनेक वर्षे बघतोय, विथ द स्पिन अनेक साऱ्या फलंदाजांना तो गिरकी घ्यायला लावत असतो. आणि आमचे पिंटू दादा यांचे फेवरेट प्लेयर आहेत. सो त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत टॉस. गौरीपाडा आणि त्यांच्या विरोधात बेतवडे. बस आपलं भारतीय नाणं आहे, त्याच्यामुळे छापा काटा हेड टेल. सो आपण कॉल देतील बेतवड्याचे कॅप्टन. छापा असा कॉल आणि त्यांच्याच बाजूने कॉल लागलाय. सो चर्चा थोडीशी आपण करू. मोठी स्पर्धा आहे, मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय. प्रत्येक टीमचे ओपिनियन आपण यस आता गौरीपाड्याचे कॅप्टन बोलत नाही, सो आपण बेतवडीच्या कॅप्टनशी चर्चा करूयात. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलाय, 5 ओव्हरची मॅच. आणि काय मग डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. ह्याच्या मागचं काही कारण? नाही क्षेत्ररक्षण करू, कमीत कमी धावांवर ठेवण्याचा प्रयत्न करू त्यांना. ऑलमोस्ट आपण भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये जातो, कॅप्टन टॉस जिंकून फिल्डिंगच घेत असतो. 5 ओव्हरची मॅच आहे, काय माइंडमध्ये आकडा सेट आहे? गौरीपाडा संघ समोर आहे, त्या टीममध्ये सुद्धा अष्टपैलू खेळाडू. मग त्यांच्यासमोर 5 ओव्हरमध्ये सुरुवातीला किती धावसंख्या तुम्ही त्यांना किती धावसंख्येमध्ये रोकाल आणि कोणता आकडा तुमच्यासाठी सेफ असेल जो सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला चेस करायला आवडेल? 50 ते 55 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. क्रीडांगणावरती येताच तुला पाहायला मिळालं असेल की सुंदर खेळपट्टी आणि क्रीडांगण अगदी सुसज्ज आहे. या क्रीडांगणाबद्दल आणि ही जी स्पर्धा ठेवली पिंटू दादांनी स्पेशली, खरं तर पिंटू दादांची संकल्पना तुला सांगेल की कॉमेंटेटर जे येतील या स्पर्धेमध्ये त्या प्रत्येक कॉमेंटेटरला एक सायकल ठेवण्यात आली आहे. आणि जे अंपायर आहेत अंपायरला सायकल आणि त्यानंतर जे स्कोरर आहेत त्यांच्यासाठी कूलर ठेवलेले आहे. या संकल्पनेसाठी आणि तू या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? नाही, खूप चांगली संकल्पना आहे. पहिल्यांदाच असं मी बघितलं कुठल्या तरी स्पर्धेमध्ये. त्यांनी आम्हाला खेळायला इथे संधी दिली, त्यांचं सुद्धा आभार. थँक्यू सो मच. बेतवडे टीमचं कॅप्टनचं हे ओपिनियन आपण ऐकलं. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे की बेतवडे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, ते करतील फिल्डिंग. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला गौरीपाडा बॅटिंग करताना पाहायला मिळेल. या जाऊयात या मॅचकडे. सेकंड इनिंगमध्ये काय घडेल काय बिघडेल तुम्हाला मायक्रोफोनवरती जॉईन होतील योगेशजी मडवी सर. थैंक यू सो मच भागेश मात्रे. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है. आप देख रहे कुशाल स्पोर्ट्स श्रीशा 11 सापाड़ आयोजित सापा ट्रॉफी 2025 का शानदार पर्व. पहला मुकाबला बेहतरीन रहा था. सतरंगी हेदुटने बनाम शेरादेव सागांव के बीच मुकाबला रहा था और सागांव टीम ने बेहतरीन जीत हासिल की. ये दूसरा मुकाबला आप देखेंगे मैदान पर रामदास 11 फाइटर उत्तरशु जिन्होंने पहले बल्लेबाजी की और पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए. 47 और 48 रनों का टारगेट रखा इस समय गावदेवी व्यवस्था टीम के सामने. गावदेवी व्यवस्था टीम की सलामी जोड़ी मैदान पर रवाना हो चुकी है. एज ओपनर सलामी वीर चिंटा मात्रे. पहली गेंद उठाया, गेंद जाएगी इस बार स्क्वायर लेग में, सीमा रेखा के पार. पहली गेंद पर पहली बाउंड्री 4 के साथ का था. किया था पिंटू शेठ की सबसे बड़ी रायगढ़ थाने की सबसे बड़ी टूर्नामेंट. 9,000 रुपए केबल एंट्री फी, 1 लाख रुपए पहला इनाम और मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक है और 12 स्पोर्ट्स साइकिल है. बिल्कुल बहुत सारे इनाम है इस प्रतियोगिता में. यह अच्छी गेंद इस बार इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर में कोई खिलाड़ी नहीं है. पावर प्ले में और एक धमाका और एक शानदार चौका. यानी कि हमारे नितिन मात्रे चिंटे के बल्ले से और एक चौका आता हुआ. शानदार बल्लेबाजी. पावर प्ले के पहले ओवर में तहस महस करते हुए इस बार सामने की तरफ इनफील्ड को भेद कर गेंद जाएगी लॉन्ग ऑन में, सीमा रेखा के बाहर. और एक शानदार चौका नितिन मात्रे के बल्ले से.
3 चौके इस ओवर में पहले 4 गेंदों के ऊपर। क्या कमाल की शुरुआत है। केवल 47 रनों का टारगेट, 48 रनों का टारगेट, 9.60 की औसत। इस बार स्विच हिट किया, फिर एक बार गेंद पॉइंट कवर पॉइंट के ऊपर से निकाल दिया बाउंड्री लाइन की तरफ। जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन आसानी के साथ पूरे किए। 2 रन के साथ रन संख्या पहुंची इस समय 14 रन, जो कि प्रति ओवर में 9.60 की औसत से रन बटोरने। शुरुआत बेहतरीन है। टीम गावदेवी बसा टीम चिंटा मात्रे इसीलिए तो जाने जाते हैं हमेशा ताबड़तोड़ इनिंग, ये उनकी पेशा है और हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी। फिर एक बार इनसाइड आउट। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। और एक शानदार शॉट, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। चौथा चौका। पहले ओवर में रन आया 18, तहस महस कर दिया पहले ओवर में। गेंदबाजी थी यहां पर देवेश, जो कि काफी महंगी गेंदबाजी। पहले ओवर में 18 रन। जीत का बात करेंगे अब, चाहिए 24 गेंदों पर केवल 30 रन। काफी महंगी गेंदबाजी की गेंदबाज देवेश पाटिल, जिन्होंने पहले ओवर में 18 रन दिए थे और जो कि ऐसे ओपनर बल्लेबाजी भी उन्होंने की थी। शायद शुरुआत में उन्होंने शानदार बल्लेबाजी की थी। 27 रन की देवेश पाटिल, जो कि शुरू पर आउट हुए थे। देवेश जिन्होंने बल्लेबाजी अच्छी की थी। दर्शकों के लिए लकी ड्रॉ एक स्पोर्ट्स साइकिल है या कूलर है, 2 कूलर है बिल्कुल। और पिंटू शेट ने कहा कि अंतिम दिन में धमाका होगा, अजय गायकवाड़ का ऑर्केस्ट्रा होगा, तो आना ना भूले। अंतिम दिन में यहां पर धमाका होगा। शानदार बल्लेबाजी की थी पहले ओवर में। यहां पर गेंदबाजी करते हुए देवेश के ओवर में नितिन मात्रे। इस बार रवि बाइले सामने की तरफ है, गेंद को ढकेल दिया। सामने खिलाड़ी है, मिड ऑन में कोई रन नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। ओवर नंबर 2 की बात करेंगे तो वेदांत पाटिल ओवर नंबर 2 कर रहे पावर प्ले का। 3 फील्डर है बाउंड्री लाइन पर, ऑन साइड में 2, ऑफ साइड में 1। और ये गेंद काफी खराब थी, शायद बल्ले का हिस्सा या फिर वाइट। यस, वाइट का इशारा। एक रन वाइट के स्वरूप में। थर्ड अंपायर हाइट फैक्टर चेक करना है। तीसरे अंपायर आइए, जो कि तीसरे अंपायर डीआरएस चेक करना है। हाइट फैक्टर, अभी भाई ने कहा कि हाइट फैक्टर बहुत ज्यादा थी, देखना चाहते हैं अंपायर भी। यहां पर क्लैरिटी क्वालिटी बहुत कुछ है इस बार। ग्रामीण टेनिस क्रिकेट .in की ये वेबसाइट और तो बिल्कुल यहाँ पर वाइट का इशारा है, पैर डिलीवरी, और ये वाइट हो सकती है। और बिल्कुल यहाँ पर रन अतिरिक्त बनेंगे। टीम की रन संख्या पहुंची 19 पर। टारगेट है 48 रनों का। शुरुआत तो बेहतरीन की है गावदेवी व्यवसाय टीम ने। फिर एक बार टैप किया सामने की तरफ, बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी तैनात काफी तेजी के साथ। चिंटा मात्रे ने शोर को बदला और बिल्कुल यहाँ पर व्हाइट का इशारा। फिर एक बार 1+1 यानी कि 2 रन का इजाफा। रन संख्या पहुंची इस समय 21 रन। लाइन को अच्छा रखना पड़ेगा। पहला ओवर में गेंदबाजी खराब हुई थी और इस मुकाबले में वापसी चाहती है तो फिर आपको अच्छा क्रिकेट खेलना पड़ेगा।
स्टैंडर्ड गेंदबाजी, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश। सामने की तरफ चपराक, फिर एक बार बड़ी हिट, ऑन साइड पे गेंद जाएगी लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर, चिंटा मात्रे के बल्ले से, और एक धमाका, 6 रन। फिर एक बार धमाका, इस बार जाएगी गेंद डीप मिड विकेट में, बाउंड्री लाइन के पार, फ्लाइटेड पैरेलल स्ट्रोक, सीमा रेखा के बाद 6 रन। फिर एक बार आक्रमण, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं, चिंटा मात्रे के बल्ले से लगातार आक्रमण। अब तक की बात करेंगे तो 5 चौके 2 छक्के, कुल मिला के रन संख्या पहुंचे हमारे स्कोर बताते हुए 37, 11 की आवश्यकता है। बहुत जल्द खत्म होगा और बिल्कुल आयोजक भी ये सोचते हैं कि टाइम जितना भी बचे बेहतर होगा, क्योंकि बहुत सारी टीमें हैं, कुल मिला के 12 टीमें आज उतरेगी। इस बार गेंद जाएगी बाउंड्री लाइन की तरफ, जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा, और यहाँ पर 2 के साथ रन संख्या पहुंची है, 1 रन आई, सॉरी 38 रन, जीतने के लिए अब केवल 10 चाहिए। इस ओवर की बात करेंगे तो कुल मिला के गेंदें हो चुकी है 5, अंतिम गेंद है, 19 गेंदों पर केवल 10 रन। गेंदबाजी के लिए तैयार, ओवर नंबर 2, एक डॉट की समाप्ति, ओवर की समाप्ति, इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है 38 रन, जीतने के लिए अब चाहिए यहां पर रन 10 रन, केवल 18 गेंदे और 10 रन। चलो अगला मुकाबले की तैयारी होगी, गौरीपाड़ा बनाम बेतौड़े के बीच अगला मुकाबला बिग फाइट होगा। उसके बाद चौथा मुकाबला जनमान उत्तर शिव बनाम काटी के बीच होगा मुकाबला। तो बिल्कुल ये देखिए अगला मुकाबला स्क्रीन पर दिखाई दे रहा है, गौरीपाड़ा बनाम बेतौड़े ब के बीच होगा मुकाबला, बिग फाइट लड़त होगी। इस बार पीछे की साइड फिर एक बार, आज चिंटा मात्र शायद नहीं छोड़ेंगे किसी को, और एक चौका, और इस बार भी चौके के साथ शुरुआत। उनतालीस रन पर खेल रहे, टीम की टोटल है 42 रन, और ये आसान सा कैच। अभी भी जिक्र कर रहे थे कि चिंटा मात्रे की टोटल कितनी है, 39 पर उन्होंने विकेट गंवाई है। रन संख्या की बात करेंगे तो टोटल 42 रन बने हैं, जीतने के लिए केवल 6 रन की आवश्यकता। तो बिल्कुल इस मुकाबले की बात करेंगे तो टोटल बने हैं यहाँ पर 42 रन, जीतने के लिए केवल 6 की आवश्यकता है। तीसरा ओवर प्रगति पर गेंदबाजी की बात करेंगे तो अविनाश अविक्षित गेंदबाजी कर रहे हैं।
अपेक्षित जो कि ओवर कर रहे समय अच्छी गेंदबाजी बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद की समाप्ति हुई। और अब इस ओवर की बात करेंगे, कुल मिला के 3 गेंदें हो चुकी है, यानी कि अभी भी 3 गेंदें शेष है, यानी कि टोटल 4 गेंदें, 2 गेंदें शेष है, केवल 14 गेंदें बची है। 14 गेंद में 10 रन चाहिए, सॉरी 6 रन चाहिए। पहला चौका तो आ चुका है, 14 गेंदें 6 रन। मुकाबला गावदेवी वसा टीम के पक्ष में है। और ये देखिए शानदार हिट सूरज दुधकर, इसीलिए तो इन्हें जाना जाता है। और इस छक्के के साथ ये मुकाबला फिनिश किया और जीतने इस मुकाबले को गावदेवी वसा टीम ने।